ही आकृती आता बघा आपल्या परिचयाची आहे. आपण मागच्या वेळेला मन, प्राण, शरीर ही बहिर्वर्ती चैतना आहे आणि आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीर ही अंतर्वर्ती चेतना आहे. चैत्य पुरुषाचाही त्याच्यामध्ये समावेश होतो. हे सगळं आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. आज आता आपण आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीर यांचा विशेष विचार करणार आहोत. याच्यासाठी आपण श्री अरविंद लिखित एक पत्र विचारात घेतो आहोत. ते एका साधकाला लिहित आहेत. आय वॉज स्पीकिंग ऑफ द इनर मेंटल, inner vital, inner physical. In order to reach the hidden seat of the psychic, one has first to pass through these things. When one leaves the outer consciousness and goes inside, it is here that one enters. Some or most entering into the inner vital first, others into the inner mental or inner physical. The emotional vital is the most direct road, for the seat of the psychic is just behind the emotional in the heart center. आधी एवढ्या भागाचा विचार करूया. ते काय म्हणतात बघा. In order to reach the hidden seat of the psychic. हा जो चैत्य पुरुष आहे, तो चैत्य पुरुष आपल्या अंतरंगामध्ये अगदी गुप्त रूपात वसलेला आहे. म्हणजे तो आपल्या अंतरंगात आहे याची फारच कमी जणांना जाणीव असते. किंबहुना हे असं काहीतरी एक आंतरिक विश्व आपल्या आतमध्ये आहे याचीच बहुसंख्य जणांना जाणीव नसते. किंबहुना काही जण तर मन, प्राण, शरीर हेच सर्वस्व आहे, याच्या पलीकडे काही आहे हे मान्य करायलाच मुळी तयार नसतात. परंतु जे आता आपण साधक म्हणतो आहोत, त्या साधकांना याची काहीशी जाणीव व्हायला सुरुवात झालेली असते आणि जे प्रगत साधक आहेत ते अगदी चैत्य पुरुषापर्यंत जाऊन पोचतात. तर ह्या चैत्य पुरुषापर्यंत जाणं हे आपलं एक प्रकारे उद्दिष्ट आहे. त्याची आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे आणि तो अग्रस्थानी यायला पाहिजे. हे आपलं उद्दिष्ट जर का असेल तर काय करायला पाहिजे, तर आपल्याला आपल्या पृष्ठवर्ती चेतनेकडून अंतरंगामध्ये शिरायला लागेल. आणि हे अंतरंगामध्ये शिरत असताना आपल्याला पहिला महत्त्वाचा टप्पा लागतो, तो म्हणजे आंतरिक मन, प्राण, शरीर यांचा टप्पा लागतो. हा टप्पा ओलांडून मगच आपल्याला चैत्य पुरुषाकडे जाता येतं, असं श्री अरविंद सांगतात. हे सगळं समजावून घेण्यापूर्वी श्री अरविंदांच्या आणखी एका विधानाचा, हे विधान इतरत्र त्यांनी केलेलं आहे, त्या विधानाचा आपण विचार जरूर करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. हे वचन जेव्हा पहिल्यांदा माझ्या वाचनात आलं तेव्हा अगदी खाडकन डोळे उघडावे आणि चित्र स्पष्ट व्हावं तसं काहीसं झालं. बघूया आपण ते वाक्य. When that plunge has been taken, you are marked for the yogic spiritual life, and nothing can efface the seal that has been put upon you. काय म्हटलंय? When that plunge has once been taken. जेव्हा एकदा ती उडी घेतली जाते तेव्हा मग तुम्ही आध्यात्मिक जीवन किंवा योगिक जीवन जगायला सुरुवात केलेली आहे असा त्याचा अर्थ होतो, असं ते म्हणतात. कोणत्या उडीबद्दल हे ते बोलतात? तर ही उडी म्हणजे मन, प्राण, शरीराकडून अंतरंगामध्ये घेतलेली उडी. आपण स्वतःचा स्वतः विचार करायला हवा की ध्यानाला आपण बसलोय, पण खरंच त्या पाण्यामध्ये आपण खोल उतरलो आहोत का? खरंच उडी मारलेली आहे का आपण काठावरच अजून आहोत? कसं समजून घ्यायचं बघूया. श्री अरविंदांचं हे विधान आता विचारात घेऊया.
व्हेन वन लिव्स द आउटर कॉन्शियसनेस अँड गोज इनसाइड, इनसाइड जाण्यापूर्वी आपण, तुम्हाला आठवत असेल तर मागे हा विचार केलेला होता बघा मागच्या एका भागामध्ये, की प्रत्येकाने आपापला विचार करायचा होता की आपण नक्की शरीरप्रधान आहोत, प्राणप्रधान आहोत का मनोप्रधान आहोत. तो जर प्रत्येकाने विचार केलेला असेल आणि आता आपण असं गृहीत धरूया की एखादी व्यक्ती प्राणप्रधान आहे, तर ती व्यक्ती जेव्हा ध्यानाला बसायचा प्रयत्न करते तेव्हा डोळे मिटलेत, ध्यानाला बसली आहे, परंतु मनामध्ये सातत्याने जे विचार घोळत आहेत ते कशाशी संबंधित आहेत, तर काहीतरी इच्छा वासना मनामध्ये उफाळून येत आहेत, वर येत आहेत, भावभावनांचा कल्लोळ उठताना दिसतो आहे. हे सगळं ध्यानाला बसल्यावर कदाचित अधिक प्रकर्षाने होतं, कारण तेव्हा शरीर स्तब्ध झालेलं असतं आणि लक्ष फक्त आपलं तिथेच असल्यामुळे त्याच्याशी निगडीत ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या खालून अंतरंगातून वर यायला लागतात, पृष्ठभागावर यायला लागतात. आणि कधीकधी लोकांचा असाही अनुभव असतो की ध्यानाला बसल्यानंतर शांत वाटण्याच्या ऐवजी अधिक अस्वस्थता येते. असं का होतं? याचं कारण आपण काय आहोत अंतरंगामध्ये हे एरवी आपल्याला माहिती नाही आहे, पण ध्यानाला बसल्यानंतर ते सगळं वरवर यायला लागलं आणि आपल्याला असं वाटतं, अरे मी तर असे नाही आहे, अशा भावना, असं मी कोणाबद्दल वाईट कधी चिंतत नाही, असं त्या व्यक्तीला वाटत असतं. पण ध्यानाला बसल्यानंतर जे आतून सगळं उफाळून वर यायला लागतं तेव्हा स्वतःचीच एका नव्याने ओळख, की अरे हे सुद्धा आपलंच रूप आहे, आपल्याला त्यात बदल करायचा आहे, हे व्यक्तीला त्या क्षणी जाणवायला लागतं. व्यक्ती जर मनोप्रधान असेल तर तिच्यामध्ये ध्यानाला बसल्यानंतर अनेक विचार तरंग उमटायला लागतात. म्हणजे विचारांचं काहूर माजणं आपण ज्याला म्हणतो तसं कदाचित होण्याची शक्यता असते. आणि म्हणून हे जर आपल्यामध्ये होत असेल म्हणजे भावनांचे कल्लोळ उठत आहेत आणि चित्त एकाग्र होत नाही आहे, विचारांचं काहूर उठतं आहे आणि चित्त एकाग्र होत नाही आहे, काहीही असेल, किंवा शरीरच अस्वस्थ वाटतंय शरीराला, कारण एका जागी बसायची कधी सवयच नाही आहे आणि मग शरीराची सारखी चुळबुळ होतीये, हालचाल होतीये, केव्हा एकदा डोळे उघडावेसे वाटतात, असं होतंय. हे सगळं ध्यानाला बसल्यानंतर होतंय, पण याचाच अर्थ अजूनही आपण इथेच आहोत. मन प्राण शरीरामध्येच आपला मुक्काम अजूनही आहे, आपण अजून इथे उडी मारलेली नाही. मग ते तुम्ही किती वर्ष ध्यान करत असलात तरी ही स्थिती असू शकते. म्हणजे तुम्ही एक प्रकारे स्प्रिंगबोर्डपर्यंत जाऊन पोचलेले आहात, परंतु अजून तुम्ही अंतरंगामध्ये खऱ्या अर्थाने उडी मारलेली नाही, असं असू शकतं. ठीक आहे. म्हणून आता हे वाक्य, जेव्हा ती उडी तुम्ही मारता बहिर्वर्ती चेतनेमधून अंतरंगामध्ये, जेव्हा उडी मारली जाते तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचं योगिक किंवा आध्यात्मिक जीवनाला सुरुवात होते. आणि मग एकदा ही उडी तुम्ही घेतल्यानंतर मात्र त्यांनी पुढे काय म्हटलंय बघा, नथिंग कॅन इफेस द सील दॅट हॅज बीन पुट अपॉन यू. जणू काही ईश्वराने आता शिक्कामोर्तब केलंय की हां, आता तुम्ही आध्यात्मिक जीवनासाठी तुमची तयारी झालेली आहे. हा जो शिक्का मारलाय तो शिक्का कोणीही पुसून टाकू शकत नाही, असं श्री अरविंद म्हणतात.